नमस्कार. आज आपण आपल्याच गावातील एक हस्तखेळतं व्यक्तिमत्व विजयराव लोटे यांचा जीवनपट उलगडणारा असा एक एपिसोड करतोय. त्याच्यामध्ये त्यांची थोडीशी मुलाखत आपण घेणार आहोत. आजच्या नव्या पिढीला गावातील ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी खूप कमी माहिती असते आणि म्हणून हा प्रयत्न आपण करतो आहोत की गावातील विविध ज्या व्यक्ती आहेत ज्या गावामध्ये कायम गावासाठी काहीतरी प्रयत्न करत असतात, काम करत असतात आणि त्यांची नव्या पिढीला सर्वार्थाने ओळख व्हावी या दृष्टिकोनातून आपण काही मुलाखतींची मालिका सुरू करत आहोत. आणि त्याच्यामध्ये एक मुलाखत अंशुराम रामू मोडवे यांची झालेली आहे. आता आपण दुसरी मुलाखत घेतोय विजय रामदास लोटे यांची. तर विजूभाऊ, प्रथमतः आपलं या मुलाखतीमध्ये मी स्वागत करतो आणि आपल्याला मी विनंती करतो की आपली थोडक्यात ओळख करून द्या. माझं नाव विजय रामदास लोटे, टाकोरे रहिवासी आहे. आपलं लहानपण कसं गेलं आणि कुठं गेलं? माझं लहानपण तसं माझा जन्म गंगापूर माझ्या मामाच्या गावी झाला, पण माझं जन्मगाव इथं 4 वर्ष लहानपणी मी राहिलो वयाची. आणि नंतर माझ्या वडिलांची ट्रान्सफर बदली झाली. माझे वडील प्राथमिक शिक्षक असल्या कारणानं त्यांची बदली मंगरूळ झापवाडी या ठिकाणी झाली आणि माझं जवळजवळ 9वी पर्यंतचं शिक्षण तिकडं झालं. आपल्या जन्माचं साल थोडक्यात कोणतं होतं साल? माझा जन्म 1/12/69 साली झाला. माझा जन्म 69 साली आपला जन्म झालेला आहे. हो. आपल्या लोटे कुटुंबाविषयी आपल्याला जी माहिती आहे त्याविषयी आपण काय सांगाल? आमचा लोटे परिवार तसा मूळगाव डिंगोर आमचं. आमची जवळजवळ इथं साकोरे गावामध्ये 7वी-8वी पिढी असेल. आमचा बाळाहरी, ठमाहरी, गोविंदाहरी, रामाहरी आणि गणाहरी असं 5 भावांचं कुटुंब होतं. त्यापैकी भिकाजी बाळाजी लोटे यांचा मी नातू. आपल्या लहानपणीच्या काळामध्ये आपल्याला कुठल्या राजकीय व्यक्तींचा किंवा शिक्षकांचा आपल्यावर प्रभाव पडला असं आपल्याला वाटतं की ह्या व्यक्ती त्या काळामध्ये आपण पाहिल्यात प्रत्यक्षपणे आणि त्यांचा प्रभाव आपल्या याच्यावर पडला असं अशा कोणत्या व्यक्ती? लहानपणी म्हटलं तर मी माझं लहानपण सगळं तिकडं मंगरूळ झाप या ठिकाणी गेलं. तिथे झापवाडी अशी जरी छोटीशी वाडी असली तरी तिथं आपला याचा संप्रदायाचा वारसा भरपूर चांगला आहे तिथं, वारकरी संप्रदायाचा. आणि लहानपणी आपलं हरिपाठाला जाणं, वड्या आहे जवळ, त्या वड्यावरती आंघोळीला जाणं, असं सकाळी आमची मजा मस्ती लहानपणी खूप मजा केली. आणि शिक्षणामध्ये काय आपल्याला अडचणी आल्या? माझे वडील शिक्षक असल्या कारणानं मी माझ्या म्हणजे शाळेत जायच्या आधीच माझ्या आईने घरी शिकवायची. 1 ते 300 पर्यंत पाडेपाठ आणि आपलं 12 कडी पाठ सगळं पाठ होतं माझं. वाचन लेखन चांगलं, शिक्षणाचा वारसा घरात असल्यामुळं मला काही तसं शिक्षणाला अडचण आली नाही. मी पहिलीत बसलोच नाही, डायरेक्ट तिसरी मध्ये बसले, कारण आपले वडील पण डायरेक्ट मध्ये बसले. आणि शिक्षण माझं 4थी पर्यंत शिक्षण झापवाडी येथे झालं. आणि नंतर मी आळकुटी या ठिकाणी, तिथूनच 9 किलोमीटर अंतरावरती आळकुटीला रयत शिक्षण संस्थात कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेत माझं 9वी पर्यंत शिक्षण झालं. आणि नंतर मग 9वीत शिकत असताना तिथं आम्हाला चांगला प्रतिसाद आपल्या गावचेच एक नेतृत्व म्हणजे शिक्षक आम्हाला लाभले तिकडं. विजय रखमाजी गाडे सर 5वी ते 9वी पर्यंत आम्हाला हिंदी आणि चित्रकला विषय त्यांनी शिकवला. म्हणजे तुम्ही आपल्या गावचे मुख्य कारभारी असलेले गाडे सर यांचे विद्यार्थी आणि त्यांच्यापासून मला आहे ना कसोटीनं आणि वागायचं शिकलो मी. त्यांच्यापासून तुम्ही त्यांचा एक आदर्श घेतला मी. त्यांनी आळकुटी शाळा आहे ना खूप सुधरवली शाळा. त्यांचा आदर्श घेऊन मी पण आपल्या गावासाठी काहीतरी करायचे ठरवले. 9वी शिक्षण झाल्यानंतर आपण व्यवसाय निमित्तानं मला वाटतं मुंबईला गेले? नाही,
9वीच्या नंतर तो काळ कसा होता, म्हणजे नववी नंतरचा काळ कसा होता? 9वी तिथं शिक्षण झालं. 10वी साठी मी इकडं म्हाळुंगे या ठिकाणी आलो. इथं आमच्या घरात बैलगाडा होता, अच्छा. त्यामुळे बैलगाड्याची मला आवड असल्यामुळं हा. माझं 10वीचं शिक्षण मी इकडं घेतलं. हम्म. परंतु बैलगाड्याचा जास्त आवड असल्यामुळे मी 10वीला नापास झालो. अच्छा. आणि मग इकडं आल्यामुळं हा एक माझा तोटा झाला थोडा. खऱ्या अर्थाने जीवनाचा संघर्ष त्यापासून चालू झाला. हा, म्हणजे शिक्षण आपण अर्धवट अर्धवट सोडलं. त्याच्यामुळे तुमचा संघर्ष चालू झाला. आणि तो काळ कसा होता तो आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे तुमचं शिक्षण आता तुम्ही थांबवले आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कुठले व्यवसाय सुरू केले किंवा नोकरी केली किंवा काय केलं पुढे? मग इथं पण शेती केली मी. चुलते होते आमचे, त्यांच्या बरोबर शेती केली. शेतीची कामं सगळी आली मला. आणि शेती करत असताना असाच एक दिवस मी मला वाटलं मुंबईला जावं. मुंबईला गेलो, असंच एकटाच गेलो. आणि तिथंच 2-3 वेळा फुल मार्केट मध्ये गेलो. फुल मार्केट गेल्यानंतर तिथं फुलाचा व्यवसाय चालू केला. पहिलं कामाला राहिलो, पण मला ते काय जमलं नाही कोणाकडे कामाला राहणं. मी स्वतःच फुलांचा आणि लिंबू मिरचीचा व्यवसाय चालू केला मुंबईमध्ये. मी एकदा तुमच्या तोंडून ऐकलं होतं की लिंबू मिरची मुंबईमध्ये विकण्याचा प्रथम व्यवसाय तुम्हीच केला. हो, आता तुमचं संशोधन आहे असं म्हणायचं. हो, मीच चालू केलं ते लिंबू मिरचीचं. आणि त्याच्यामुळे आता जवळजवळ मुंबईमध्ये करोड रुपयाचा टर्नओव्हर चालतोय लिंबू मिरची ह्या व्यवसायावर चालतोय. आणि आहे हे तुम्ही सुरू केलं असं तुमचं मत आहे? हो, त्याच्या आधी नव्हतं. ओके. समाजासाठी, आता समाजासाठी आपण जी कामं करता, म्हणजे आता जे गावात नेतृत्व आहे त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर काम करत असताना तुम्हाला तुमचं योगदान किती असं वाटतं तुम्हाला? म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं योगदान देता? आता तर मी मुंबईला डेकोरेशनचा व्यवसाय, पिंगळे आमच्या गावचे, आपल्याच गावचे पिंगळे, माऊली शेठ पिंगळे यांच्या बरोबर काही दिवस व्यवसाय केला. आणि अजूनही पण आहे. नंतर ते गावाला आल्यानंतर त्यांचा सर्व व्यवसाय मीच सांभाळत होतो. परंतु आता कोरोनाच्या काळामध्ये जरा तो व्यवसाय कमी झालेला आहे. आणि ज्या वेळेस मी मुंबईला गेलो त्यावेळेस सर्वदा या ठिकाणी आम्ही रविवारचं बसायचो. तर आपल्या गावामधली बरीच लोक होती मुंबईला. पहिला पण फंड होता आपल्या गावचा. त्या लोकांनी पण भरपूर गावात सुधारणा केली. पण मला अशी कल्पना सुचली का आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तिथे प्रत्येक गावचे फंड, नांदूर झालं, कळंब झालं, अवसरी झालं, वडगाव झालं, ह्या सगळ्या गावचे फंड चालू होते तिथं. मग महादेव गाडे, चंद्रकांत गाडे आणि बबन मोडवे आम्ही चौघांनी ठरवलं का आपल्या पण गावचा असा फंड चालू झाला पाहिजे. आणि त्या फंडामार्फत आपल्या लोकांच्या गरजा होतील. तो फंड आम्ही चालू केला 20-20 रुपयापासून. बुडीत फंड. म्हणजे कधी फोडायचाच नाही तो फंड, कायम गावच्या कामासाठी तो वापरायचा, अशी आमची संकल्पना होती. आणि आता त्या फंडामार्फत आम्ही भरपूर, नंतर मग आपल्या गावचे सरपंच अशोक मोडवे असतील, परत हनुमान गाडे, अर्जुन गाडे, माऊली शेठ पिंगळे यांच्या सहकार्य अजून लागलं. पण ते फंडाचे मेंबर वाढले, बरेच 40-50 मेंबर झाले. मध्ये काय वेळेला तो फंड बंद पडला. आणि तो फंड बंद पडल्यानंतर आम्ही परत चालू केला. परत चालू करून गावची सर्व मंदिरं असतील, गावचे शैक्षणिक कामं असतील, त्याच्यामध्ये आमचा सहभाग आहे. फंडाच्या माध्यमातून ती गावातली कामं आपल्याला झाली असतात. बरोबर आहे. मी पण ज्यावेळेस गावामध्ये काम करतो ना त्यावेळेस मुंबईकर फंड मंडळाचं खूप मोठं योगदान आपण पाहतो. या गावाच्या जळणघडणीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आता मी असा प्रश्न आपल्याला विचारतो की आपण जीवनामध्ये अर्धवट शिक्षण सोडलं तरी यशस्वी झाला. आत्ताच्या नव्या पिढीला आपण काय संदेश द्याल की काय केलं पाहिजे नक्की? आत्ताच्या नव्या पिढीला मी असा संदेश देऊ इच्छितो की त्यांनी ना स्वकष्टानं काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला कोणी काय करून देत नसतं, आपणच आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं असतं. आपण दुसऱ्याच्या सावलीत राहून आपलं कर्तृत्व सिद्ध होणार नाही. म्हणजे वडाखाली बाकीच्या वाढत नाही. त्यासाठी आपलं कर्तृत्व सिद्ध करायला आपणच स्वतः पुढे आलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याच्या आधारावर आपण जिंदगी जगू शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही. तुमच्या आयुष्यातले आता हे खरं हे प्रसंग आठवायला नाही पाहिजे, परंतु असे काही प्रसंग असतात की ज्याच्यामुळे आपल्याला आता हे जीवन नकोच,
अशी काय काय वेळेस परिस्थिती येते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येत असतात. तुमचे असे 2-3 काही प्रसंग आहेत की हा प्रसंग माझ्या जीवनात आला, नंतर मला अगदी त्याचा विटच आला होता, जीवनच नको असं वाटलं, किंवा आत्ताही तो प्रसंग आठवला तर माझ्या डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती. असे काही प्रसंग तुमच्या आठवतात का तुम्हाला? तसं म्हटलं तर आपल्याला प्रसंग यायला कारणीभूत काय असतं, आपलं कर्तृत्व असतं. आपण जर कर्तृत्व करत राहिले तर असे प्रसंग कधीच उद्भवत नाहीत. असं आहे का ना. आपण काम करत राहिलं ना तर काम करणारा माणूस कधीच उपाशी मरू शकत नाही. राहिला प्रश्न याचा आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाचा, तर प्रसंग आणण्याला कारणीभूत आपणही असू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह आहात त्या बाबतीत की असे प्रसंग आले तरी त्याचा विचार सामोरं राहिला जाता आलं पाहिजे. हो, बरोबर आहे. तुमच्या जीवनातील आनंदाची गुरुकिल्ली काय असेल तुमचं असं मत की हे याच्यामुळे मी कायम आनंदी राहतो? माझ्या आनंदाची गुरुकिल्ली हीच आहे, कर्म कर फळाची चिंता नको रे. जर माणूस जर कर्म करीत राहिला आणि त्या फळाची चिंता नाही केली तर तो कधीच दुःखी होऊ शकत नाही आणि कधीच नाराज राहू शकत नाही. आता शेवटी तुम्हाला असा प्रश्न विचारतो मी की आता चालू असलेल्या गावाला, गावच्या कारभाऱ्यांना, गावातील मुलांना, महिलांना तुम्ही एक असा मोजक्या शब्दात काय संदेश द्याल? मी गावातील लोकांना असा संदेश देऊ इच्छितो, आपण सर्व मिळून जे काम करू ना ते काम नेहमी यशस्वी होत राहतं. आपण जर गटाने जर राहिलं, आपण जर एकमुखानं सगळं काम केलं ना तर त्या कामात कधीच अडथळा होत नाही आणि ते काम सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. आणि चांगल्या सतत वेगबद्धीने ते काम जर करायला घेतलं तर ते काम सुद्धा बंद पडत नाही. सगळ्यांच्या मनात जर अशा भावना असतील तर कोणतंही काम करायला गावामध्ये ते कधीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद विजू भाऊ. आज आपण एक छोटीशी मुलाखत केली. अजूनही यामध्ये आणखीन गावातील व्यक्तींच्या मुलाखती आपल्याला घ्यायचं आणि याच्यावर मग आपला उद्देश असा आहे की गावात आपण रोज ज्या व्यक्तींना पाहत असतो त्यांची पार्श्वभूमी, म्हणजे त्यांनी आयुष्यामध्ये काय कष्ट केले, काय खडतर आयुष्य जगले, त्याबद्दल काही माहिती नवीन पिढीला किंवा इतर नवीन लग्न झालेल्या मुलींनाही माहिती नसते आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचे माध्यम आहे. म्हणून मी असा प्रयत्न करतोय की गावातील अशा सामान्य व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्या गावाच्या सर्वांपर्यंत पोहोचवणे हा माझा उद्देश आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. त्याच्यामध्ये आता आपण ऐकू नाही, ऐक ना, त्याच्यात काय वाढवायचे होते माहिती का?